आज रोजी जे आपलं कामाची जी आपली गती आहे, मेजर जे आपले सगळे काम आहे सगळे मंजूर होऊन सगळे आता सुरू झाले. जे आपल्या अथॉरिटीचे मार्फत ज्यांना मंजुरी भेटली आहे, राज्य शासनाला सुद्धा त्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या मार्फत पुरेसा निधी सुद्धा अवेलेबल करून देण्यात आलेला आहे. मेजर वर्क्स आता आज रोजी आपले सगळे सुरू आहे इन व्हेरियस स्टेजेस ऑफ इम्प्लिमेंटेशन. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर विचार झाला तर आपला एनएमसीच्या नाशिक शहराच्या दृष्टीने एसटीपीचा प्रोग्रेस बऱ्यापैकी त्यांचा ऑन पाथ आहे. द वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं प्रोजेक्ट बऱ्यापैकी ऑन पाथ आहे. रोडचे सगळे बऱ्यापैकी युटिलिटीजचे काम आज रोजी सुरू आहे आणि इमिजिएटली युटिलिटीजचे नंतर आपला रोडचं काम सुरू होणार आहे. MSIDCच्या पर्स्पेक्टिव्हने त्यांचं द्वारका सर्कलचं काम सुरू झालं आहे. NMCच्या ब्रिजेसचे काम सुद्धा जवळपास जे काही 7 ते 8 ब्रिजेस आहेत त्यांचे काम सुरू आहे. घाटांचं काम इरिगेशनचे मार्फत आणि MSIDCच्या मार्फत सुरुवात करण्यात आलेलं आहे. यावेळी आम्ही जवळपास 4.5 ते 5 किलोमीटरचा ग्रीन घाट त्र्यंबकेश्वर नाशिक मधून बनवतोय. याच्या व्यतिरिक्त MSIDCच्या रिंग रोडचं काम लवकरच आता सुरुवात होईल. संपादनाच्या प्रोसेस कलेक्टर ऑफिसच्या मार्फत खूप तेजीने पुढे त्याच्यामध्ये आपण जातोय. एअरपोर्टचं काम ऑलरेडी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं आहे, कामची पण सुरुवात झाली आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एजन्सीज आहे, रेल्वेचं काम त्यांचं ऑलरेडी ते तुम्हाला सर्वांना ब्रीफ करतच राहत आहे. त्यांचे 5 रेल्वे स्टेशन आहे, कोटा, खडकी, शिवाडी, दातियाडी, शिरूर, त्या ठिकाणी सुद्धा रेल्वे त्यांचे सगळे जे इन्फ्रास्ट्रक्चर ऍडिशनल लूप वगैरेचे काम, प्लॅटफॉर्मचं काम रेल्वेच्या मार्फत सुरू आहे. त्याच दृष्टीने NHAI आणि NHPWच्या मार्फत सुद्धा आपला पुणे हायवेचे काही सेक्शन असतील, बॉम्बेचा आपला पिंपळगावचा आपला सेक्शन असेल किंवा धुलेचे त्यांचा हायवेचा सेक्शन असेल आणि तसंच आपला NHPWच्या मार्फत पेठ रोड आहे, वणी रोड आहे, घोटी त्र्यंबकचा आहे, ज्याला रिसेंटली सेंट्रल कॅबिनेटने सुद्धा मंजुरी त्या प्रोजेक्टला दिलेली आहे. म्हणजे आपलं जव्हार पर्यंत जव्हार मनोरचा संपूर्ण जे सेक्शन आहे त्याला सुद्धा देण्यात आलेली आहे.